श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा। आता घराच्याच बाजूला लिंबाचं झाड आहे आणि ह्या लिंबाच्या झाडाला पाणी जात नाही, त्याच्यामुळे हिरवागार आहे। आता मी याचा पाला मोडती आहे। मला आज एक नवीन काहीतरी प्रयोग करायचा आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदाच केलेला आहे। आता सक्सेस होतो का नाही बघते मी। चला आता मी दाखवते ह्यो लिंबाचा पाला कशाला घेतलेला आहे मी। तिला कडू वास नाही यायचा कोंबडीला ना? नाही ग तिला मग आहे ना सोडायचं 10-15 मिनिटं दिवसातून एकदा, हे का नाही बाई? सकाळ दुपारचं सोडली ना। त्या टोकरीमध्ये मी आता लिंबाचा पाला वरबडून घेतलेला आहे आणि गज टोकरी भरवलेली आहे। याच्यात आता अंडे ठेवणार आहेत। मला गावरान कोंबडी बसवायची आहे, जेणेकरून ती पिल्लं देईन। आता हे अंडे 21 अंडे ठेवणार आहे मी आणि सगळे गावरान अंडे आहेत आणि कोंबडी पण गावरानच बसवणार आहे। पहिल्यांदाच बसवती मी कोंबडी, याच्या आधी काही कोंबडी पण पाळलेली नाही आहे, त्याच्यामुळं मग सासूबाईंना माहिती कशी कोंबडी बसवायची काय। आमची इथं कोंबडी नाही, कुत्रं नाही, मांजर नाही, शेळी पण नाही आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं काय का होईना आपण सुरुवात करू पाळण्याची। आता 21 पिल्लांसाठी 21 अंडे ठेवलेले आहेत। शक्यतो कोंबडी खाली जेवढे अंडे ठेवतात तेवढे निघत नाहीत असं म्हणतात, 12-15 असे काही निघतील ते निघतील। आता पहिल्यांदाच बसवतीये, बघू आता 21 अंड्यामध्ये किती पिल्लं निघतात आहेत। आता हे पण 21 अंडे आणि 21 दिवस कोंबडी अंड्यांवर बसवणार आहे, म्हणजे 3 हप्ते लागतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे। आम्ही जी ही कोंबडी आणलेली माझ्या बहिणीने दिलेली आहे, त्यामुळे मला पण कोंबडी काय एवढं पकडायचा अनुभव नव्हता आणि आम्ही सगळेजण त्या कोंबडीवर राखण होतो की उडून जर गेली नाही तर पळून जर गेली तर आपल्या हाती नाही लागणार, त्याच्यामुळे मी कोंबडी घेऊन बसले होते आणि सासूबाई अंडे परत नीटनेटके ठेवत होत्या की जेणेकरून कोंबडीने अंडे घोळले पाहिजे। आता मला पण नाही माहिती घोळलं म्हणजे काय आहे, पण त्यांचं म्हणणं की नीटनेटके ठेवले तर अंडी कोंबडी घोळीते। आता 21 ठेवलेले आहेत, पिल्लं पण बघू किती निघतात आहेत। आता 21 दिवस याची वाट बघावं लागणार आहे। मला तर काही दम नाही निघत, पण 21 दिवस लहान मुलांसारखा दम काढावा लागणार आहे। आज लसूण पण काढून आणला होता, आमचा घरचा अजून काही लसूण निघलेला नाही आहे। हा लसूण दसऱ्याच्या वेळेस लावला होता, त्याच्यामुळे लवकर निघलेला आहे आणि आता सासूबाई लसणाच्या जुड्या बांधून त्याच्या वेण्या घालीत आहेत, जेणेकरून हा वलनीव लसूण टाकला की मग त्याचा पाला गळणार नाही। वलनीवर म्हणजे आपण रशी बांधतो त्या रशीवर धुणं वाळू घालतो ना, तसाच हा लसूण त्या रशीवर टांगावा लागतो, मग घेणं पण सोपं होतं आणि वरती लसूण जर अडकवलेला असला की लसूण लवकर मरत नाही। आता हा जवळजवळ वर्षभर लसूण टिकणार आहे, पुढल्या उन्हाळ्यापर्यंत लसूण गेला पाहिजे, कारण की उन्हाळ्यातच लसूण निघतो, मग त्याची एवढी पण निगा करावं लागते की जेणेकरून तो वर्षभर टिकला पाहिजे। आता घरचा लसूण अजून काढायला वेळ आहे, तो लेट लावला होता म्हणून। आता एवढं काम करूच तर संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळच्या वेळेस हे रानातून गुरं जे चरून आले होते ते पण पाहिले मी। यामध्ये आता काळ्या दिसत आहेत ते म्हशी आहेत आणि 2 गावरान गाया आहेत। ह्या गावरान गायाच्या आहेत ज्या अख्ख्या म्हशींना वळून आणतात, जवळजवळ 15 ते 20 म्हशी गाया सगळे मिळून असत्या ह्या। आणि हे जे बाबा आहेत, आता एवढे काही दिसणार नाही स्पष्ट, पण जवळजवळ 8 ते 9 लाखांच्या म्हशी आहेत आणि एकटे चरायला नेतात। यांना घरी आपण म्हणतो ना, एक ऊसाची कांडीसुद्धा टाकत नाही ते। सकाळचं 10 वाजले की चरण्याकरता सोडतात रानात आणि 6 वाजता किंवा 5 वाजता घरी घेऊन येतात। पाणी पण रानातच पाजायचं, दिवसभर चरून येतात, घरी आले की फक्त दूध काढायचे आणि खुराक टाकायचा त्यांना, एवढंच काम राहतं त्यांचं। हे जे बाबा म्हशीकडे जातात हे जवळजवळ मला जसं आठवतं तेव्हापासून म्हशीकडे जातात, त्यांचं एकच काम आहे, जे दुटीला माणसं कामाला जातात तसंच। सकाळचं 10 वाजता म्हशी सोडायच्या आणि 5-6 वाजता घरी घेऊन यायच्या। ते एकदा झाडाखाली बसल्या की ही बाबांची झोप पण होते आणि आराम पण होतो। जी म्हशींमध्ये 2 गाय आहेत त्या गायात सगळ्या म्हशी वळून आणतात, जेणेकरून गाई जर घरी निघाली का म्हशी पण घरीच निघतात यांच्या। गावाला किती जरी वयस्कर आजी आजोबा असले, ज्याचं त्याचं काम ठरलेलं आहे, त्यांनी एक शेळी किंवा गाई का होईना पण ते सांभाळतातच। त्यांचा पण शरीराचा व्यायाम होतो आणि म्हातारपणाला पण नंतरून मग गुडघेदुखी सांधेदुखी त्रास काय होत नाही आहे। तुम्हाला जर माझे गावाकडचे व्हिडिओ आणि माझी जर्नी जर पाहायची असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करत जा। श्री स्वामी समर्थ।